मित्रांनो, श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह पद्धती. पहिला दिवस 1 ते 9 अध्याय, दुसरा दिवस 10 ते 21 अध्याय, तिसरा दिवस 22 ते 29 अध्याय, चौथा दिवस 30 ते 35 अध्याय, पाचवा दिवस 36 ते 38 अध्याय, सहावा दिवस 39 ते 43 अध्याय आणि सातवा दिवस 44 ते 53 अध्याय. मित्रांनो, श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत परान्न घेऊ नये. आपली आई, पत्नी, बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास काही हरकत नाही. उपवास करू नये. दोन्ही वेळेस एक धान्य फराळ करावा. ही गोष्ट लक्षात ठेवा. वाचनासाठी पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख बसावे. वाचन हे एकालयी, शांत व सुस्पष्ट असे असावे. श्री दत्तात्रेयांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व रोज मंत्र म्हणून आरती करावी. सप्ताह संपेपर्यंत अखंड तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये. ही गोष्ट लक्षात ठेवा. मित्रांनो, पारायण काळात आपल्याला एक धान्य खावे, जसे की गव्हाची चपाती, पुऱ्या, कुरडईची, कांदा लसूण न घालता वर्ज्य, भाजी, शेवया, गव्हाच्या शेवया. एक धान्यामध्ये गहू, बाजरी, ज्वारी पैकी कोणतेही एक धान्य असे आपल्याला 7 दिवस खायचे आहे. पालेभाजी खाऊ शकतो, ज्यात लाल माठ, हिरवा माठ, राजगिरा, पालक, करडई, कोथिंबीर, कढीपत्ता इत्यादी. फळभाज्या खाऊ शकतात, म्हणजे बटाटा, टोमॅटो, फ्लावर, कोबी, वांगे, ढोबळी मिरची, हिरवी लाल मिरची, तोडले सुरण, रताळे, वाल शेंगा इत्यादी. आणि फळे सर्व खाऊ शकतो. आंबट, गोड, तिखट, गोड पदार्थ खाऊ शकतो. आणि मसाल्यामध्ये त्यात हळद, लाल मिरची घालू नये, गरम मसाला घालू नये. तुम्ही दही, दूध, दही, ताक, कढी खाऊ शकता. पारायण काळात दरम्यान वारानुसार उपवास नसतो. तुम्ही सकाळ संध्याकाळ जेवलेच पाहिजे, कारण शरीर हीच आपली प्रॉपर्टी आहे. त्यामुळे शरीराची काळजी घेऊन नियमितपणे श्री गुरुचरित्राचे नियम पाळूनच आपल्याला सकाळ संध्याकाळ आपल्याला अन्न ग्रहण करायचं आहे. आणि मित्रांनो, श्री गुरुचरित्र पारायण तुम्ही घरी करू शकता, कारण घरी केल्यामुळे आपल्याला याचे 10 पट पुण्य मिळते. आणि स्वामी केंद्रात किंवा दत्त मंदिरात जर आपण श्री गुरुचरित्र पारायण केले तर त्याचे अनेक पट मिळते, म्हणजे 100 पट त्याचे फळ आपल्याला मिळते. पण तुम्हाला जमेल तसे तुम्ही करा. श्री दत्त महाराजांची कृपा आपल्यावर नक्की होते, कारण श्री दत्त महाराज एवढेच म्हणतात की जेवढे आपण मनापासून श्री गुरुचरित्र पारायण करू ना, त्याचा आशीर्वाद आपल्याला भरभरून देतात. मग तुमची कोणतीही इच्छा असो ती पूर्ण होणारच, हे मी 100% सांगते. त्यामुळे श्री गुरुचरित्र पारायण करा येणाऱ्या दत्त जयंतीपर्यंत. आणि तुम्हाला दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.